झी 24 तास एक पाऊल पुढे। मोस्ट वॉन्टेड आणि जहाल नक्षलवादी आशांनाचा गडचिरोली परिसरात वावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आशांना हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी समितीचा सदस्य आहे। आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावरील हल्ल्यातील तो प्रमुख आरोपी आहे। त्याच्यावर आंध्र सरकारने 1 लाखाचं इनामही जाहीर केलंय। 2 IPS अधिकारी आणि एका आमदाराच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे। आशांना हा गडचिरोलीच्या भागात दिसल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस हाय अलर्टवर आहेत। गडचिरोलीत मोठा घातपात घडवण्याचा त्याचा कट तर नाही ना, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे हा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। आशांना आंध्रातील जहाल नक्षलवादी आहे। चंद्रबाबू नायडू यांच्या हल्ल्याचा तो सूत्रधार आहे। शिवाय त्याच्यावर एका आमदाराच्या खुनाचाही आरोप आहे। तो गडचिरोलीत दिसल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलेला आहे। त्यांना जे आहे ते वॉन्टेड आहे। यांच्या आज जाहिरात मध्ये पोस्टर सचित्र पोस्टर गडचिरोली पोलीस मार्फत जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येणार आहे। हे सध्या गडचिरोलीमध्ये येऊन थांबण्याची शक्यता आहे आणि याच्या अगोदर या नक्षलवाद्याने मोठे घातपातची कारवाई केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी जनजागरण मेळाव्याजवळ नक्षलवाद्यांनी एक कमी शक्तीचा स्फोट घडवून आणलाय। यात कुठलीही हानी झालेली नाही। पोलिसांनी आयोजित केलेल्या या जनजागरण मेळाव्याच्या पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धा सुरू होताच मेळावा स्थळापासून 200 मीटर अंतरावर गाव तलावाच्या पाळीवर नक्षल्यांनी आधीच जमिनीत पुरून ठेवलेल्या कमी शक्तीचा स्फोट केला। हा आवाज ऐकून सुरक्षा जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। त्या ठिकाणी एका 1 फूट खोल खड्डा आढळून आला आणि एका टीनच्या डब्याचे तुकडे त्या ठिकाणी पसरलेले दिसून आले। तर काही इलेक्ट्रिक वायरचे भागही ताब्यात घेण्यात आले। स्फोटानंतर जनजागरण मेळावा झाला। युवकांच्या क्रीडा स्पर्धा चालू होती। त्यामध्ये जवळपास 2-2.5 हजार ते 3,000 लोक तिकडे उपस्थित होते। नक्षलवाद्यांनी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आणि तसेच पोलिसांवर हल्ला करण्याच्या अनुषंगाने तिकडे जवळपास 200-250 मीटर जवळ IED लावलेला होता आणि त्या IED ब्लास्ट केला। अगोदरच लपून ठेवलेला IED ब्लास्ट झाल्यानंतर कोणताही इजा किंवा जखम झाली नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।